नमस्कार, मी डॉक्टर शारदा. दुर्वांकूर विलेज मध्ये आज आपण व्हिजिटला आलेलो आहोत. ओळखा पाहू माझ्या हातात कशाचं पान आहे ते, किंवा हे फळ कशाचं आहे. येतं का कोणाला ओळखता? नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला कशाचं फळ आहे हे. आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. हे एरंड फळ आहे. हे एरंड पत्र आहे. तर आयुर्वेदामध्ये एरंडाचा खूप सारा उपयोग होतो. तुम्हाला जेव्हा पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन होतं, तर त्यावेळेस सुद्धा आपण एरंडल तेल प्यायला सांगतो. आयुर्वेदामध्ये एरंडल तेल हे विरेचक सांगितलेले आहे, म्हणजे पोट साफ होण्यासाठी किंवा पित्तनाशक, पित्तशामक, वातशामक म्हणून आपण एरंड पत्राचा किंवा एरंड फळाचा देखील वापर करतो. एरंड तेलाचा वापर करतो. आपल्या दुर्वांकूर औषधांमध्ये याचा वापर करण्यात आलेला आहे. जी बीजमुक्ती चूर्ण आहे त्याच्यामध्ये एरंड पत्र आपण वापरलेलं आहे. नंतर ब्लेसिनसचे ऑइल मध्ये सुद्धा एरंड पत्र आहे. तर अशा पद्धतीने आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी एरंडाचा जरूर महिन्यातून एकदा तरी एरंडल तेल प्यावं 10 ml. आणि त्याच्यामुळे जे काही कृमीनाशक आहे, कृमिघ्न आहेत, जर तुमच्या पोटामध्ये जंत झालेले असतील, लहान मुलांच्या पोटामध्ये कृमी असतील, तर ते नाहीसे करण्यासाठी आपण एरंडल तेल वापरू शकतो. लहान बाळांना फक्त 3 ml द्या आणि मोठ्यांनी मात्र 10 ml घ्या. धन्यवाद.